छान मंदिरात अशी पूजा करून खूप प्रसन्न वाटलं। आणि हा व्हिडिओ कालचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ पहा, मी सर्व माहिती सांगते कालची। असे छान घरच्या देवाची पूजा केली होती आणि आज दीपदान करण्यासाठी जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये, कारण समोती अमावस्या पण होती आणि पूर्ण महिना अधिक मासात काही कुठलं दान केलेलं नव्हतं, दीपदान पण राहिलेलं होतं। त्याच्यामुळे जाऊन आम्ही मंदिरात दीपदान केलं होतं। 33 दिवे प्रज्वलित केले होते। तसं तर अधिक महिन्याचं महत्त्व तुम्हाला वेगळं सांगायलाच नको। भगवान श्री विष्णूला समर्पित हा महिना आहे। हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो। आता सर्वात आधी हे जाणून घेऊ की 33 दिवेच का लावावेत। तर सनातन धर्मशास्त्रात 33च्या अंकाला खूप महत्त्व आहे, कारण आपल्याकडे 33 देवता आहेत असं मानलं जातं आणि ते 33 देवांचं प्रतीक म्हणून आपण 33 दिवे प्रज्वलित करतो। असे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या जीवनातील जे अज्ञान संकट आहेत ते नाहीसे होतात आणि आपल्या जीवनात ज्ञानाचा सकारात्मकतेचा प्रकाश पडतो। तसेच देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते हे दान केल्यानंतर। अधिक महिन्यात कोणते ना कोणते दान तर करतच राहतात सर्वजण। तसेच घरी पण आपण हे दीपदान करू शकतो। महिन्यात खूपदा केलं तरी चालतं। कोणी कोणी हा अधिक महिना पण धरतात, म्हणजे उपवास धरतात। माझ्या आईने पण उपवास धरलेला आहे, म्हणजे संध्याकाळी जेवते ती आणि असं तिने महिनाभर अधिक मास धरलेला आहे। त्याच्यात तिने धोंडे दिले गाईसाठी, तर त्यानंतर धोंडे दान केलं, म्हणजे असं बरंच तिने केलेले आहे ह्या महिन्यात जे जे काही करतात ते। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन तिथे आपल्या अनारशाचे दान किंवा जे काही पूजा असतात ते केलेले आहेत। गाईच्या पूजा केल्या होत्या। असे सर्वजण ज्या ज्या परीने जे करायचं आहे ते करतात। तसंच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पण पूजा केली जाते, कारण या दिवशी विष्णूचा वास या पिंपळाच्या झाडात असतो असं मानलं जातं। त्याच्यामुळे त्याची पूजा केली। त्यानंतर त्याला प्रदक्षिणा घातल्या, 11 प्रदक्षिणा घातल्या। छान अशी पूजा केली होती। मंदिरात खूप छान वाटत होतं, सकारात्मकता वाटत होती आणि संध्याकाळी खूप गर्दी होईल म्हणून आम्ही थोडंसं लवकरच गेलो होतो। इतका छान परिसर वाटत होता ना की असं तिथून येऊ वाटत नव्हतं, एकदम शांत वाटत होतं। थोड्या वेळ आम्ही तिथे बसलो आणि त्याच्यानंतर घरी आलो। तुम्हीही या महिन्यात दीपदान केलं का? तर ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा। धन्यवाद।